राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आपल्यासोबत आहेत। भाऊ, आज इंदापूरमध्ये विशेषतः बावडामध्ये आज इंदापूर विकास आघाडी स्थापन झालेली आहे आणि तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चांना उधाण झालेलं आहे की हर्षवर्धन पाटील अपक्ष निवडणूक काय सांगाल याचं? नाही, ते माझ्या पण कानावरती गोष्ट आलेली आहे। ठीक आहे, आता निवडणुकीचं वातावरण सुरू झालेलं आहे। ते लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपापल्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे आणि मला असं वाटतं की त्या माध्यमातून काही कार्यकर्ते उत्साही आहेत, त्यांनी कदाचित ते केलं असेल। परंतु एक गोष्ट मला इथं स्पष्ट सांगायची आपल्याला की महायुतीच्या संदर्भामध्ये आमची कोर कमिटीमध्ये बैठक झालेली आहे। आता जागा वाटपाच्या संदर्भातला जो विषय आहे त्याच्यावर अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारचा अंतिम निर्णय झालेला नाही। लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस अजितदादांची, माझी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांची आमची एकत्र बैठक झाली। अशी खूप प्रदीर्घ काळ ती बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये असं ठरलं की देवेंद्र फडणवीस साहेब जो निर्णय घेतील तो निर्णय अजित पवारांनी मान्य करायचा, आम्ही मान्य करायचा। पण अद्यापर्यंत महायुतीच्या जागा वाटपाच्या संदर्भामध्ये कुणी कितल्या जागा लढवायच्या त्याचा काही निर्णय अजून झालेला नाही। त्याचबरोबर जागा वाटप झाल्यानंतर तिथं उमेदवार कोण असेल त्याच्यावरही काही चर्चा नाही आणि तीच परिस्थिती महाविकास आघाडीची पण आहे। मला असं वाटतं आता हे निवडणुकीचं फिवर सुरू व्हायला लागलेलं आहे, त्यामुळे ह्या गोष्टी आता उत्साही कार्यकर्ते असतात, अनेक लोकांचे व्यक्तिगत प्रश्न असतात किंवा व्यक्तिगत त्यांचं मत असतं। मला असं वाटतं महायुतीमध्ये अजून ह्या बाबतीमधला अंतिम निर्णय झालेला नाही आणि तो निर्णय आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब आणि केंद्रीय नेतृत्व घेईल आणि त्यानंतर चित्र स्पष्ट होईल। एकंदरीतच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असे म्हणाले की जे आता स्टँडिंग उमेदवार आहेत किंवा विद्यमान आमदार ज्या तालुक्यातील आहेत त्या तालुक्यांनाच एकमत झालेलं आहे। एकंदरीत उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या मिटिंगमध्ये तर एकंदरीत आज हीच भावना प्रदेशाध्यक्ष भाजपचे चंद्रशेखर बावनकुळेंनी देखील बोलून दाखवली आहे। ठीक आहे, अजून हे त्यांनी मतं व्यक्त केलेली आहेत। अजून ज्यावेळेस त्यांच्या आता आमच्याही विभागवाईज बैठका चालू आहेत, आमचे पण प्रभारी भारतीय जनता पक्षाचे आहेत, ते पण फिरत आहेत सगळीकडं आणि मला असं वाटतं की आज तरी त्या संदर्भामध्ये कुठलाही कॉन्क्रीट निर्णय झालेला नाही। एकंदरीतच लोकसभेच्या वेळेस प्रचाराच्यासाठी 1 ते 1.5 महिन्याचा काळ एक प्रकारचं बंड झालं होतं। 1.5 महिन्यानंतर आपण प्रचाराला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यानंतर सुरुवात झाली। एकंदरीतच त्यावेळेस असं बोललं जात होतं की तालुक्यात नव्हे चर्चा झाली होती की अजितदादांनी हा शब्द दिला की लोकसभेला आत्ता मदत करा, नंतर विधानसभेला असा शब्द दिला, असं तालुक्यात चर्चा होती। एकंदरीत काय तो शब्द होता आणि कशा पद्धतीने नंतर तुम्ही लोकसभेला प्रचारास सुरुवात केली? नाही, ती जी काही चर्चा झाली ती मला काही बाहेर सगळी डिटेलमध्ये सांगता येणार नाही। परंतु त्या चर्चेतला फक्त सारांशमधलं एक वाक्य फक्त मी सांगतो की अजितदादांनी बैठकीतही सांगितलं आणि इथं ज्यावेळेस आमचा कार्यकर्त्याचा मेळावा होता त्या मेळाव्यामध्ये पण सांगितलं की भविष्यातल्या राजकारणाच्या संदर्भातली इंदापूर तालुक्याच्या बाबतीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब जे निर्णय घेतील तो निर्णय मी मान्य केलेला आहे असं आमच्या बैठकीमध्ये ठरलेलं आहे, असं त्यांनीही सांगितलं। देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळेस इंदापूरला आले त्यावेळेस त्यांनी पण त्यांच्या भाषणामध्ये ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे। त्यामुळे आता ह्या दोन्ही नेत्यांनी ही भूमिका स्पष्ट केलेली आहे। मला असं वाटतं आता ते जागा वाटपाचं हे ते सगळं होऊ द्या, त्यानंतर पुढं पाहू। अंकिताताई मागाशी म्हणालेत की निवडणूक ही आम्ही लढवणारच, कारण 50 वर्षापासून कार्यकर्त्यांशी आमची एक नाळ जोडलेली आहे। कार्यकर्ता कायम आमच्या मागे उभा राहिलेला आहे, त्या कार्यकर्त्यांसाठी आम्ही निवडणूक लढवणार असं एक अंकिताताई म्हणतात। कार्यकर्त्याचं म्हणणं आहे, शेवटी नवीन पिढी आहे, प्रत्येकाला शेवटी तसं पाहिलं तर हा इंदापूरचा विधानसभेचा मतदारसंघ, थोडी ह्या मतदारसंघाची सुद्धा जर भौगोलिक आणि ऐतिहासिक परिस्थिती जर आपण बघितली तर हा मतदारसंघ 1952 सालापासून कैलासवासी शंकररावजी भाऊ ते 35 वर्षे आमदार होते, घोलपसाहेब 5 वर्षे आमदार होते, गणपतराव पाटील यांना पण कैलासवासी मोठ्या भाऊंनीच आमदार केलं होतं। त्यानंतर 20 वर्ष तालुक्यातल्या जनतेनं माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला आमदार केलं, मंत्री झालो मी। आता ह्या 1-2 निवडणुकीला आम्ही कमी पडलो, म्हणजे ह्याचा अर्थ असं समजायचं काय कारण नाही की हा मतदारसंघ ह्या तालुक्यातल्या जनतेचा किंवा ह्यांचा नाही म्हणून। आणि मग ठीक आहे, दावा कुणी करत असेल, मागणी कुणी करत असेल, शेवटी ह्याचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवर होईल
आणि वरिष्ठ पातळीवर जो निर्णय होईल त्याप्रमाणे पुढची कारवाई होईल. भाऊ, महायुतीतील राष्ट्रवादीचे असलेले प्रवीण माने उद्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करत आहे. एकंदरीत येणाऱ्या काळात इंदापूरमध्ये काय स्थिती असेल, कारण महायुतीतून कोणीतरी महाविकास आघाडीत एकंदरीत प्रवेश करत आहे? नाही, मला ह्याची कुठलीही कल्पना नाही आहे. कोण प्रवेश करणार आहे काय ह्याची कुठली कल्पना नाही. मी आपलं ग्राउंड लेवलला काम करणारा कार्यकर्ता आहे. आजसुद्धा मी 15-20 गावामधला माझा दौरा झाला. उद्याही माझा 15-20 गावामध्ये दौरा चालूच आहे. उद्या माझा जनता दरबार आहे. त्यामुळे मी माझ्या कामात असतो. कोण कुठं आलं, कोण कुठं गेलं वगैरे ह्याची मी काय फार माहिती घेत नाही आणि तशी माहिती माझ्याकडे आज उपलब्ध नाही आहे. भाऊ, महायुतीमध्ये विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांना एकंदरीतच तयारी लागा असे आदेश देण्यात अशी चर्चांना उदाहरण मोठ्या प्रमाणात तालुक्यात आलेले आहे. एकंदरीतच त्यामुळेच इंदापूर विकास आघाडीतून भाऊ निवडणूक लढवणार अशी देखील चर्चा होत आहे. कुणी कोणाला तयारीला लागा म्हटलं हे मला काय माहीत नाही. मी मगाशी सांगितलं आणि पुन्हा सांगतो आपल्याला की ह्याचा अंतिम निर्णय अद्यापपर्यंत झालेला नाही. त्यामुळे ह्या जरतरच्या गोष्टी आहेत. मला असं वाटतं की शेवटी विधानसभा आणि लोकसभेचे निर्णय हे केंद्रीय नेतृत्वाच्या लेवलला होतात आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांची चर्चा होणार. ती चर्चा दिल्लीला जाणार, दिल्लीला त्याची चर्चा होणार आणि त्यानंतर मग केस टू केस मतदारसंघाचा रिव्ह्यू केला जाईल. असं आजची परिस्थिती नाही अशी. त्यामुळं रिव्ह्यू केला जाईल. रिव्ह्यू केल्यानंतर त्या मतदारसंघातली बदलती राजकीय परिस्थिती काय, शेवटी जागा वाटप आणि जागा लढवणं हे निवडून येण्यासाठी असलं पाहिजे ना. संख्या कोणाला किती मिळाली आणि कोणती जागा कोणाला सुटली यापेक्षा निवडून येणं हा एक महत्त्वाचा घटकच आहे ह्याच्यामध्ये. तर या सगळ्या गोष्टी ह्यावेळेला अजून वेळ आहे. अजून 2-2.5 महिन्याचा कालावधी विधानसभेच्या निवडणुकीला. मला असं वाटतं आम्ही आमचं आपलं काम करत राहतो आहे. आम्ही कायम लोकात राहिलेले. आता 10 वर्ष झालं माझ्याकडे कुठलंही संविधानिक पद नाही, न आमदारकी नाही, न खासदारकी नाही, काय नाही. पण तरी पण आम्ही लोकांच्यामध्ये आहे. लोकांच्यामध्ये आम्ही काम करतो. कारण आम्ही सोशल सर्व्हिसमध्ये काम करताना, सार्वजनिक जीवनामध्ये काम करताना पदासाठी कधीच काम केलेलं नाही. 10 वर्षात आम्ही कुठल्या पदावर नाही म्हणून काय आम्ही घरी बसलो का? नाही घरी बसलो. रोजच आमचं काम चालू आहे. आता इथं सुद्धा तुम्ही आला, हा कार्यक्रम आत्ता संपला आमचा. हे सगळे पशुवैद्यकीय डॉक्टर वगैरे सगळे आलेले आहेत. हे असे रोज आमचे कार्यक्रम चालू आहेत आणि ठीक आहे, लोकांच्यामध्ये राहणं, लोकांच्या अडचणी समजून घेणं, लोकांची कामं करणं, लोकांना होईल तेवढी मदत करणं, ह्यात जो आम्हाला आनंद मिळतो आणि त्या आनंदामध्ये आम्ही हे काम करत राहतो. भाऊ, एकंदरीतच लोकसभेच्या वेळेस महाविकास आघाडीसाठी राज्यात साहजिकच पोषक वातावरण होतं. त्यामुळे सद्यस्थितीत विधानसभेची रणधुमाळी 2 महिन्यावरती आलेली आहे आणि महायुतीतूनच इंदापूरमध्ये इच्छुकमध्ये आपण 2 उमेदवार आहेत. एकंदरीत हा निर्णय लवकरात लवकर होणे गरजेचं आहे. यासाठी किती दिवसात निर्णय होणे आपल्याला अपेक्षित आहे? मला असं वाटतं हा निर्णय काय माझ्या स्तरावर होणार नाही. मी काय एवढा मोठा नेता नाही. हा निर्णय आमचे जे नेते आहेत हे नेते वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतील. आता ते कधी घेतील हे मला काय माहीत नाही. त्यांनी लवकरात लवकर घ्यावा अशी सगळ्यांचीच अपेक्षा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की लोकसभेच्या निवडणुकीचं वातावरण वेगळं होतं. आता लोकसभेची निवडणूक होऊन जवळजवळ 2-2.5-3 महिन्याचा कालावधी झालेला आहे. आत्ताच्या निवडणुकीचं वातावरण वेगळं आहे आणि अजूनही हे वातावरण येणाऱ्या भविष्यकाळामध्ये बदलणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कुठल्याच गोष्टीचा आज अंदाज बाळगणं, लोकसभेला असं झालं म्हणून विधानसभेला असं होईल असं काय मानायचं काय कारण नाही. ती राजकीय समीकरणं वेगळी असतात. त्या निवडणुकीचे प्रश्न वेगळे असतात. त्या निवडणुकीचा नॅरेटिव्ह वेगळा असतो आणि मला वाटतं आता या पुढच्या काळामध्ये आणि आता मतदार फार हुशार झालेला आहे. त्यामुळे तो ठरवतो कोणाच्या हातामध्ये सूत्र द्यायची, काय करायची. आणि मला विश्वास आहे की महायुतीचे आमचे नेते ह्या संदर्भातला योग्य निर्णय घेतील. एकंदरीतच आत्ता राज्य शासनाने मोठ्या प्रमाणात राज्यातील महिला भगिनी असतील अनेक सगळ्यांसाठी मोठ्या प्रमाणात योजना आणलेल्या आहेत. एकंदरीत ह्या योजना किती दिवसात, आता लाडकी बहीण योजना तर काही दिवसातच थेट पैसे येण्यास सुरुवात होईल असं सांगितलं जातं आहे. या योजनांचा येणाऱ्या निवडणुकीत कितपत फायदा होतो? नाही, असं आहे की मी महायुती सरकारचं अभिनंदनच करतो की खूप चांगले निर्णय झाले, खूप चांगल्या योजना आणल्या. आता लाडकी बहीण योजना किंवा इंटर्नशिप करणाऱ्या स्कॉलरशिप स्टायपंड देणारी ती योजना आली. अशा 7.5 हॉर्सपावरपर्यंत शेतकऱ्यांचं वीज बिल माफ झालं. डिस्कनेक्शन होणार नाही, कोणाची वीज तोडणार नाही. आता हे निर्णय जे आहेत
हे निर्णय लोकांच्यापर्यंत पोचायला लागलेले आहेत. लोक त्या निर्णयावर समाधानी आहेत. मला असं वाटतं की काळ बदलत राहतो, अपेक्षा बदलत राहतात, वातावरण बदलत राहतं. फक्त एकच आहे की हा महायुतीचा निर्णय लवकरात लवकर व्हावा आणि जे सूत्र ठरेल त्यानंतर पुढची भूमिका ठरेल. येणाऱ्या निवडणुकीत महायुतीसाठी वातावरण पोषक आहे, सत्ता येईल असं वाटतं? निश्चितपणानं होईल ना, त्याच्यात काय अडचण काय, आणि होणारच आहे. अजून इलेक्शनचं फिवर सुरू व्हायचं आहे आणि त्यामुळं लोकांना या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. आज केंद्रामध्ये सरकार आपलं आहे, उद्या राज्याला निधी आणायचा असेल, राज्याचे उद्या प्रश्न सोडवायचे असतील तर साहजिकच आहे की त्या विचाराचं खाली सरकार असलं तर अधिक त्याचा फायदा होऊ शकतो. हा सगळा विचार करतो. महाराष्ट्रातला मतदार हे राज्य एक वेगळं राज्य आहे. हे राज्य सुसंस्कृत आहे. या राज्यातला प्रत्येक मतदार हा विचार करतो आणि योग्य निर्णय घेतो. मला असं वाटतं विधानसभेला चित्र वेगळं दिसतं. एकंदरीतच वरिष्ठ पातळीवर जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल आणि ज्या लोकसभेच्या वेळेस जो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जी मीटिंग झाली होती त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांचा शब्द अंतिम मानला जाईल आणि इंदापूरमध्ये तसा उमेदवार दिला जाईल असं माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलेलं आहे. दीपक कापरे, TV9 मराठी, इंदापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.